सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। रात्रीच्या अंधारात पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार, ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होण्याची शक्यता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर, 8व्या वेतन आयोगाच्या अटी शर्तींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। भारताचा मोठा निर्णय, रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती। चुकीची मतं दाखवण्यात कसला पप्पूपणा, अनिल परब यांचा पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सोन्यासह रोकड लांबवली। महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत, मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं स्पष्ट। टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, आयसीसीकडून मंजुरी। क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर, प्रकृतीत सुधारणा, काही दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता।